शहरातील बसवेश्वर नगर नई जिंदगी भागात झालेल्या एका मोठ्या घरफोडीचा छडा लावण्यात MIDC पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मोठे यश आले आहे। पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवून अवघ्या 24 तासाच्या आत 2 सर्राहित चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह एकूण 6,03,185 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गौरीशंकर नागनाथ कोळी वय वर्ष 55 राहणार बसवेश्वर नगर नई जिंदगी सोलापूर हे हमालीचे काम करतात। दिनांक 6 जुलै रोजी रात्री घरात प्रचंड उकाडा असल्याने ते नेहमीप्रमाणे आपल्या घराला कुलूप लावून जवळच असलेल्या दुसऱ्या घरात कुटुंबियासह झोपण्यासाठी गेले होते। मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि लोखंडी कपाटातील सुमारे 5,03,185 रुपयाचे दागिने व रोकड चोरून नेली। फिर्यादी कोळी यांनी 7 जुलै रोजी सकाळी हा प्रकार पाहिल्यानंतर तातडीने MIDC पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली। घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ परिसरातील CCTV फुटेज आणि गोपनीय बातमीदारांकडून माहिती गोळा करण्यास सुरुवात केली। तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी शांतीनगर जवळील बसवारोड मठ परिसरात सापळा रचला। या सापळ्यात संशयित आरोपी जिब्रान उर्फ शोएब युनुस शेख वय वर्ष 21 राहणार रंगभवन रोड सोलापूर आणि प्रशांत नागेश खंडारे वय वर्ष 19 राहणार केशवनगर सोलापूर हे दोघे पोलिसांच्या जाळ्यात अडकले। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी या घरफोडीची कबुली दिली। तारीखचे जे रात्री जे आहे म्हणजे 7 तारीख पहाटे 3-3:30 वाजता दरम्यान नई जिंदगीत रहिवासी श्री गौरीशंकर कोळी वय 55 यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी लोखंडी कपाटातील ड्रॉवर मध्ये ठेवलेले सुमार 28.95 ग्राम सोन्याचे दागिने, 365 ग्राम चांदीचे दागिने आणि 25,000 रोख रक्कम असा एकूण 5,03,000 अप्रॉक्सिमेटली या किमतीचे मुद्देमाल घरफोडीत लबाडीने चोरून नेलं। त्यावरून आम्ही गुन्हे दाखल करून 7 तारीख पुढील तपास सुरू केला। ह्यात DCP झोन श्री यावलकर, ACP श्री पोमन, ठाणेदार श्री बिराजदार, PI श्रीमती संगीता पाटील आणि DBच्या प्रमुख श्री अल्फाज शेख आणि त्यांच्या पूर्ण चमूनी ताबडतोब तपास सुरू केला। तांत्रिक तपास म्हणजे CCTVच्या विश्लेषण आणि गोपनीय माहितीदारांकडून जे आमच्या ह्युमन इंटेलिजन्स सोर्सेस वापरून जे तपास आहे ते करून DBच्या प्रमुख श्री अल्फाज शेख आणि त्यांचे जे चमूच्या अमर शेरसिंगवाले आणि श्री नागेश सिंग चव्हाण यांना मिळाल्या गोपनीय माहितीनुसार 2 आरोपी जिब्रान उर्फ शोएब युनुस शेख वय 21 राहणार B कॅम्प रंगभवन रोड सोलापूर सध्या जे आहेत भीमाशंकर नगर नई जिंदगीला, आणि दुसरी आरोपी प्रशांत नागेश खंडारे वय 19 राहणार केशवनगर झोपडपट्टी मौलाली चौक सोलापूर या 2 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून जे चोरीत गेलेलं पूर्ण मुद्देमाल 28.95 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीच्या 364 ग्रामाच्या दागिने आणि 25,000 रोख रक्कम आणि सोबत गुन्ह्यात वापरलेल्या जवळपास 1 लाख किमतीच्या मोटरसायकल एकंदरीत 6,03,000 अप्रॉक्सिमेट किमतीच्या मुद्देमाल जप्त करून अतिशय परिश्रमाने गुन्हे दाखल होऊन अगदी 24 तासात उघडकीस आणलेले आहेत। एक कौतुकास्पद काम आहे। या काम केल्याबद्दल मी DCP श्री यावलकर, ACP श्री पोमन, ठाणेदार PI श्री बिराजदार, PI श्रीमती पाटील, DB पथकाचे प्रमुख अल्फाज शेख, पोलीस अंमलदार
एकनाथ उबाळे, संदीप जावळे, सचिन बांगे, मंगेश गायकवाड, आमसिद्ध निंबाळ, अयाज बागलकोटे, सुहास अर्जुन, अमर शिवसिंगवाले, नागेश सिंग चौहान, कुमार बोल्ली, अजित माने, सकलेन मुकादम, अविनाश दिगोळे या सर्वांना मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो.